चला, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं सारथी MPSC या आपल्या यूट्यूब चॅनलवर. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण भाषेविषयीची माहिती, याशिवाय भाषेचे मूलभूत घटक, ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जी माहिती बघितली होती की लिपी काय, व्याकरण म्हणजे काय, आदर्श लिपी म्हणजे काय, ठीक आहे, देवनागरी लिपी नेमकं काय, मोडी लिपी नेमकं काय आहे, ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आज आपण प्रत्यक्ष वर्णमालेला सुरुवात करणार आहे, ठीक आहे. आणि वर्णमालेमध्ये जे नवीन बदल झालेले आहेत, 10 नोव्हेंबर 2022ला महाराष्ट्र शासन मराठी विभागाचं जे परिपत्रक आलेलं आहे, त्याच्यामध्ये मराठी वर्णमालेमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. तर ते बदल सुद्धा आपल्याला अभ्यासावा लागतील. आधी काय वर्णमालेमध्ये होतं आणि आता नवीन काय बदल झालेले आहेत, ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहे, ठीक आहे. तर सुरुवातीला वर्णमाला ज्या वेळेला आपण म्हणतो, तो वर्णमाला आणि अक्षरमाला, ठीक आहे, वर्णमाला आणि अक्षरमाला यामध्ये काय फरक आहे आपल्याला बघावं लागेल, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की वर्ण जे असतात हे आपल्या मूलध्वनीच्या खुणा आहेत. मूलध्वनीच्या खुणा त्यांना आपण वर्ण म्हणतो, बरोबर आहे. आणि पूर्ण उच्चारित मूलध्वनीच्या ज्या खुणा आहेत, ठीक आहे, त्यांना आपण अक्षर म्हणतो. म्हणजे अक्षर जे आहेत हे पूर्ण उच्चारित वर्ण असतात, ठीक आहे, आणि ते लिहिलेले असतात. त्यांच्या खुणा ज्या आहेत त्या चिन्हांकित केलेल्या असतात, बरोबर आहे. ते ध्वनी चिन्हांकित केलेले असतात. मग आता याच्यामध्ये ज्या वेळेला आपण वर्णमाला बघतो त्यावेळेला आपण जी व्यंजनं लिहिणार आहे ती व्यंजनं पाय मोडून लिहिणार आहे, बरोबर आहे, हलंत करून लिहिणार आहे, ठीक आहे. जर हलंत करून व्यंजनं लिहिलेले असतील तरच आपण त्याला वर्ण म्हणणार. कारण आपण ज्या वेळेला व्यंजन म्हणतो, क हे व्यंजन, तर याला आपण अक्षर म्हणू शकत नाही, हे व्यंजन आहे, कारण याचा उच्चार पूर्ण नाही आहे. व्यंजनामध्ये स्वर मिळवल्यानंतर त्या व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त होते, ओके. आणि म्हणून याला आपण जेव्हा व्यंजन असे पाय मोडून लिहिणार, हलंत करून लिहिणार, तेव्हाच त्याला आपण वर्णमाला म्हणणार. आणि जर आपण आपले वर्ण लिहिताना हे व्यंजन हलंत करून लिहिले नाहीत, पाय मोडून लिहिले नाहीत, तर मग आपण त्यांना अक्षरमाला म्हणणार. कारण हे क वर्ण आहे, ठीक आहे, आणि वर्णामध्ये व्यंजन येते, बरोबर आहे, पण वर्णामध्ये अक्षर येत नसते, बरोबर आहे. मग हे व्यंजन जेव्हा आपण असं पूर्ण उच्चारित लिहितो, स्वरांना त्याच्यामध्ये मिळवून जेव्हा लिहितो आपण, मग ते अक्षर बनते. आणि मग व्यंजनांचा उल्लेख जर आपण असा केला असेल तर आपण त्याला काय म्हणणार, अक्षरमाला, ओके. हा सिंपल फरक आहे, बाकी क्रम सारखेच असतात. मग आता लक्ष द्या, आपल्याला इथे मूळ मराठी वर्णमालेमध्ये किती वर्ण होते ते बघावं लागेल. त्याच्यानंतर आता नवीन काय बदल झालेले आहेत ते बघावे लागतील. मूळ मराठी वर्णमाला जी होती आपली, मूळ वर्णमाला, या मूळ वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या 48 होती. किती होती? 48. आणि या 48 वर्ण जे आहेत यांच्यामध्ये कोणकोणते वर्ण होते, तर त्याच्यामध्ये नंबर 1 स्वर, स्वरांची संख्या जी आहे ती मूळ मराठी वर्णमालेमध्ये 12 होती. त्याच्यानंतर नंबर 2 स्वरादी, स्वरादी जे आहेत त्यांची संख्या होती 2. आणि व्यंजने जी आहेत त्यांची संख्या होती 34. व्यंजनांची संख्या जी आहे ती किती होती? 34. असे एकूण 48 वर्ण आपल्या मराठी वर्णमालेमध्ये होते, ओके. आता लक्ष द्या, आता बदल काय झाले, नवीन वर्णमाला, ठीक आहे, नवीन वर्णमाला, नवीन म्हणता येईल, आधुनिक म्हणता येईल, नवीन वर्णमाला किंवा आधुनिक वर्णमाला. या आधुनिक वर्णमालेमध्ये आता एकूण 52 वर्ण आहेत. किती वर्ण आहेत? 52 वर्ण आहेत. 4 वर्ण वाढलेले आहेत मित्रांनो. किती? 4. मग कोणकोणते 4 वर्ण वाढले लक्षात घ्या. नवीन वर्णमालेमध्ये स्वर जे आहेत या स्वरांची संख्या जी आहे ती झालेली आहे 14. याचा अर्थ 2 नवीन स्वर आपल्या मराठी वर्णमालेमध्ये ऍड झालेले आहेत. त्याच्यानंतर नंबर 2 स्वरादी जे आहेत, तर स्वराद्यां यांची संख्या जी आहे ती पूर्वी इतकीच आहे, म्हणजे 2च आहे. स्वरादी ॲज इट इज आहेत. त्याच्यानंतर नंबर 3 व्यंजने, व्यंजनांची संख्या पूर्वी पण 34 होती, आता ही 34 आहे, परंतु आता 2 नवीन
विशेष संयुक्त व्यंजने आपल्या वर्णमालेमध्ये ऍड झालेले आहेत. मग आता आधीच्या मूळ वर्णमालेमध्ये वर्ण 3च प्रकारचे होते. आता आपण वर्णाचे 4 प्रकार म्हणणार आहे आणि तो चौथा प्रकार आहे विशेष संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजने. ठीक आहे. आणि त्यांची संख्या आहे 2. आणि अशा प्रकारे आता आपल्या एकूण वर्णांची संख्या जी आहे मराठी वर्णमालेमध्ये ती झालेली आहे 52. ती काय झालेली आहे 52, 52. ठीक. मग 2 स्वर वाढले ते कोणते आहेत आणि संयुक्त व्यंजने वाढले ते कोणते आहेत. ठीक आहे. हे पण आपल्याला बघायचं आहे. परीक्षेमध्ये जर तुम्हाला असं विचारलं की मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती, तर त्याचं उत्तर तुम्हाला आता 52 द्यावं लागणार आहे. जर त्यांनी मूळ मराठी वर्णमाला असा शब्द वापरला तेव्हाच आपल्याला 48 उत्तर द्यायचं आहे, हे लक्षात घ्या. जर त्यांनी असं म्हटलं की नवीन वर्णमाला, आधुनिक वर्णमाला किंवा फक्त वर्णमालेत किती वर्ण आहेत किंवा आज वर्णमालेत किती वर्ण आहेत, तर या सर्वांचं उत्तर मित्रांनो काय असणार आहे 52, 52. ओके. मूळ हा शब्द जेव्हा वापरतील तेव्हाच आपण त्यांना 48 म्हणणार. ओके. मग आता आपल्याला बघायचं आहे की नेमकं हे कोणते वर्ण आपल्या वर्णमालेमध्ये ऍड झालेले आहेत. ठीक आहे. आपण तर बघितलं की 2 स्वर आहेत आणि विशेष संयुक्त व्यंजन आहेत, पण ऍक्च्युअली ते कोणते आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. ते आपण बघूया. बघा, आपल्या मूळ मराठी वर्णमालेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे एकूण स्वर जे आहेत ते 12 होते. एकूण स्वर कोणते होते, किती होते 12. ठीक आहे. बघा, ते स्वर कोणते होते मूळ मराठी वर्णमालेमधले स्वर. अ होता, आ, ई, त्याच्यानंतर रस्व उ, ठीक आहे. अ, आ, ई, उ, त्याच्यानंतर दीर्घ उ, त्याच्यानंतर रू, त्याच्यानंतर लृ. ठीक आहे. त्याच्यानंतर ए नंतर मात्र एक नवीन स्वर आपण ऍड केलेला आहे आणि तो आहे ऍ. तो आहे ऍ. ठीक आहे. त्याच्यानंतर ऐ, त्याच्यानंतर ओच्या नंतर आणखी एक नवीन स्वर ऍड झालेला आहे, तो आहे अ. आणि त्याच्यानंतर औ, त्याच्यानंतर औ. ठीक आहे. 3 आणि 3 6 आणि 3 9 10 11 12 13 आणि 14 असे नवीन 14 स्वर आपल्या मराठी वर्णमालेमध्ये आता झालेले आहेत. मग आता लक्षात घ्या की जे नवीन स्वर आहेत ते कोणते आहेत. एक आहे ऍ आणि दुसरा आहे अ. ऍ आणि अ हे जे 2 नवीन स्वर आहेत हे 6 नोव्हेंबर ठीक आहे 2009 मध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्या मराठी वर्णमालेमध्ये ठीक आहे ऍड केलेले आहेत. यांचा स्वीकार केलेला आहे आणि ते इंग्रजीवरून घेतलेले आहेत. आणि हे जे 2 नवीन स्वर आहेत ऍ आणि अ, यांना आपण आदत्त स्वर म्हणतो. काय म्हणतो आपण यांना? आदत्त स्वर. काय म्हटलं जातं यांना? आदत्त स्वर. आदत्त याचा अर्थ काय होतो? स्वीकारलेले. याचा अर्थ काय होतो? स्वीकारलेले. आपण हे इंग्रजी वरून मराठीमध्ये स्वीकारलेले आहेत, मराठीमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. मग सर हे का बरं घेतले? तर ज्या वेळेला आपण मराठी शब्द लिहितो त्यावेळेला बरेचदा इंग्रजी शब्दांचा वापर होत होता, जसं कॅट, ऑगस्ट, ठीक आहे, ऑक्टोबर, ऍपल. मग याच्यामध्ये हे शब्द यायचे आणि आपल्या मराठी वर्णमालेमध्ये मात्र हे आणि कुठेच दिसत नव्हते. बरोबर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ व्हायचा आणि म्हणून डॉक्टर अरविंद मंगरुळकर, डॉक्टर म्हटल्यापेक्षा प्राध्यापक म्हणू आपण, प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने ऍ आणि अ या 2 नवीन स्वरांची मराठी वर्णमालेमध्ये भर घातली. ते 2 नवीन स्वर आपल्या मराठी वर्णमालेमध्ये समाविष्ट करण्यात आले. ठीक आहे. मग हे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. कोणाच्या सूचनेनुसार? तर प्राध्यापक अरविंद मंगरुळकर हे मराठी साहित्यिक आहेत. ठीक आहे. मराठी भाषेचे गाढे अभ्यासक आहेत. ओके. त्याच्यानंतर आणखी हे झालं स्वरांच्या बाबतीत.
ठीक आहे. आणि या स्वरांना आपल्या मराठी वर्णमालेमध्ये जे स्थान दिलेलं आहे त्या स्थानाचा विचार करता, क्रमांकाचा विचार करता तुमच्या लक्षात येईल की ॲचं स्थान जे आहे ते 10वं आहे आणि अचं स्थान जे आहे ते 13वं आहे. ॲला 10व्या स्थानावर, अला 13व्या स्थानावर. मग प्रश्न असा पडतो की नेमकं या स्थानावर त्यांना का घेतलं, आधी का नाही घेतलं, अ नंतर ॲ का नाही, आ नंतर अ का नाही, बरोबर आहे. असाही प्रश्न तुम्हाला उपस्थित होऊ शकतो. मग मित्रांनो लक्षात घ्या की हे जे वर्णमालेमध्ये यांना स्थान दिलेलं आहे हे उच्चार स्थानानुसार दिलेलं आहे. कशानुसार दिलेलं आहे, उच्चार स्थानानुसार. मग ॲ आणि अचा उच्चार हा ए आणि ऐ, ठीक आहे, यांच्या बदला आहे ओ आणि औ यांच्या मधला आहे अ, ठीक आहे. आणि मग जेव्हा आपण वर्णांचं वर्गीकरण उच्चार स्थानानुसार करणार आहे तेव्हा आपण याला कंठ तालव्य आणि कंठ्योष्ठ मध्ये घेणार आहे, ठीक आहे. ॲ आणि अ, ॲला कंठ तालव्य मध्ये, अला कंठ्योष्ठ मध्ये घेणार आहे, ठीक आहे. मग ते वर्गीकरण आपण पुढे बघणारच आहे. आता आपल्याला इथे बघायचं आहे की वर्णमालेमध्ये झालेले बदल कोणते, तर 2 नवीन स्वर आपण स्वीकारलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पूर्ण वर्णमाला लिहिल्यानंतर तुम्हाला आठवत असेल आपण जेव्हा 12 खडी शिकलो होतो किंवा आपण ही वर्णमाला जेव्हा शिकलो होतो, बरोबर आहे, कोणी पहिल्या वर्गात शिकलं असेल, कोणी 5व्या वर्गात शिकलं असेल वगैरे, इंग्रजी माध्यमाचे असतील तर, ठीक आहे. पण आपण वर्णमाला संपूर्ण लिहून झाल्यानंतर शेवटी क्ष आणि ज्ञ लिहायचो. काय लिहायचो आपण, क्ष आणि ज्ञ, ठीक आहे. तर हे क्ष आणि ज्ञ जे आहेत मित्रांनो यांचा मराठी वर्णमालेमध्ये समावेश नव्हता, यांचा मराठी वर्णमालेमध्ये समावेश नव्हता. परंपरेने आपण, ठीक आहे, वर्णमालेच्या शेवटी त्यांना स्थान दिलं होतं पण त्यांचा वर्णमालेत समावेश नव्हता, ठीक आहे. आणि जे 10 नोव्हेंबर 2022चं परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन मराठी विभागाचं, त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की क्ष आणि ज्ञ हे परंपरेने मराठी वर्णमालेमध्ये चालत आलेले, ठीक आहे, विशेष लेखन चिन्हाकार आहेत आणि मुळामध्ये ती जोडाक्षर आहेत. मुळामध्ये ती काय, जोडाक्षर आहेत. आणि यावर प्रश्न सुद्धा विचारला होता. आता फेब्रुवारीमध्ये जी कंबाईन क ची जी मुख्य परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये हा प्रश्न होता की क्ष आणि ज्ञ हे मुळात काय आहेत, तर क्ष आणि ज्ञ हे मुळात जोडाक्षर आहेत आणि विशेष लेखन चिन्हाकार म्हणून आपण परंपरेने वर्णमालेच्या शेवटी त्यांना लिहित आलेलो आहे. पण त्यांचा समावेश वर्णमालेमध्ये नव्हता. फक्त सबनीस नावाचे एक व्याकरणकार होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की क्ष आणि ज्ञ यांचा सुद्धा मराठी वर्णमालेमध्ये समावेश करावा किंवा त्यांनी त्यांच्या लेखनामध्ये, ठीक आहे, त्याचा समावेश सुद्धा वर्णमालेत केला होता. परंतु महाराष्ट्र शासनाने 10 नोव्हेंबर 2022ला क्ष आणि ज्ञ यांचा मराठी वर्णमालेमध्ये समावेश केला आणि त्यांना काय म्हटलं, काय म्हणून समावेश केला, तर विशेष संयुक्त व्यंजने. काय म्हणून समावेश केला, विशेष संयुक्त व्यंजने. म्हणजे आपण आधीच्या मूळ वर्णमालेमध्ये जे 48 वर्ण म्हणायचो त्या 48 वर्णामध्ये क्ष आणि ज्ञ कुठेही नव्हते, बरोबर आहे. ॲ आणि अ तर नव्हतेच पण क्ष आणि ज्ञ सुद्धा त्या वर्णमालेत समावेश नव्हता. आता मात्र त्यांचा समावेश वर्णमालेमध्ये झालेला आहे आणि मग हा क्ष जो आहे हा क आणि क्ष या 2 व्यंजनापासून बनलेला आहे आणि ज्ञ हा द न य या 3 व्यंजनापासून बनलेला आहे, ठीक आहे. मग जेव्हा क्ष आणि ज्ञ हे आपण पाय मोडून लिहितो, ठीक आहे, वर्णमालेमध्ये लिहिताना आपण पाय मोडूनच त्यांना लिहिणार आहे, बरोबर आहे. आणि तेव्हाच त्यांना आपण विशेष संयुक्त व्यंजने म्हणणार आहे. पण मी जर यांना हलंत करून लिहिलं नाही, पाय मोडून लिहिलं नाही तर मात्र ती अक्षरं होतात आणि अक्षरच नाही तर ती जोडाक्षरं होतात. कारण यांच्यामध्ये स्वर ऍड केला की कमीत कमी 2 व्यंजनामध्ये एक स्वर जेव्हा आपण ऍड करत असतो तेव्हा त्याला आपण जोडाक्षर म्हणतो. मग याच्यामध्ये जर आपण अ हा स्वर ऍड केला तर याचा हलंतपणा निघून जाणार आणि ते पूर्ण क्ष आणि पूर्ण ज्ञ होणार आणि ती जोडाक्षर होणार. मग आपण पुढे जोडाक्षर बघणारच आहे तेव्हा याचा आणखी विचार करणार आहे. आता फक्त तुम्ही काय लक्षात ठेवायचं की क्ष आणि ज्ञ यांना आपल्या वर्णमालेमध्ये स्थान दिलेलं आहे विशेष संयुक्त व्यंजने म्हणून. आणि अशा प्रकारे ॲ आणि अ हे 2 स्वर आणि ही 2 विशेष संयुक्त व्यंजने आपल्या मराठी वर्णमालेमध्ये नव्याने समाविष्ट झालेली आहेत आणि म्हणून आपल्या वर्णमालेमधील वर्णांची संख्या ही 48 वरून 52 वर गेलेली आहे, ठीक आहे. क्लिअर झालंय. आता आपल्याला बघायचं आहे की मराठी वर्णमालेमध्ये जे 52 वर्ण आहेत त्यांचं वर्गीकरण कसं आहे. या 52 वर्णांचं काय बघायचं आहे आपल्याला, वर्गीकरण,
ठीक आहे. बघूया आपण हे वर्गीकरण कसं आहे. बघा, वर्णाचे वर्गीकरण, वर्णाचे वर्गीकरण. ठीक आहे. आपल्याला आता सुरुवातीला आपण वर्णांचं वर्गीकरण हे 3च याच्यामध्ये करत होतो. किती याच्यामध्ये? 3. आता मात्र आपण याचं वर्गीकरण 4 प्रकारे करणार आहे. मग आता 4 वर्णाचे प्रकार आपल्या मराठीमध्ये आहेत आणि त्याच्यामधला अर्थातच पहिला वर्ण आहे स्वर. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 2 स्वरादी, त्याच्यानंतर नंबर 3 व्यंजने आणि नंबर 4 विशेष संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजने. ठीक आहे. अशा 4 प्रकारचे वर्ण आता आपल्या वर्णमालेमध्ये आहेत. ठीक आहे. सुरुवातीला विशेष संयुक्त व्यंजने आपल्या वर्णमालेमध्ये नव्हते. क्ष आणि ज्ञ यांचा वर्णमालेत समावेश नव्हता, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. 10 नोव्हेंबर 2022च्या GR नुसार, परिपत्रकानुसार त्यांना आपण वर्णमालेत स्थान दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता या 4 हे वर्णांचं वर्गीकरण आहे. स्वर, स्वरादी, व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने. ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे, या एका एकाला बघायचं आहे. आपण आधी स्वर म्हणजे काय हे बघणार, त्या स्वरांचं वर्गीकरण सुद्धा आपण बघणार, त्यानंतर स्वरादी, त्यानंतर व्यंजने, त्यानंतर विशेष संयुक्त व्यंजने. तर मग आपण सुरुवात करूया वर्णाच्या वर्गीकरणामधला पहिला वर्ण स्वर. मग हे स्वर म्हणजे काय सॉरी त्याची वैशिष्ट्य काय आहेत, स्वर म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, आणि या स्वरांचं आपण काय बघणार आहे इथे, वर्गीकरण सुद्धा बघणार आहे. या स्वरांचं काय बघणार आहे आपण इथे, वर्गीकरण सुद्धा बघणार आहे. ठीक आहे. तर बघूया आपण स्वर. बघा, स्वरांची वैशिष्ट्ये आणि स्वराची व्याख्या आपण बघू. स्वर कशाला म्हणायचं, स्वर कशाला म्हणायचं. ठीक आहे. या स्वरांनाच दुसरे नाव आहेत बघा आणखी. या स्वरांनाच अच म्हणतात. काय म्हणतात, अच. या स्वरांनाच विवृत्त वर्ण म्हणतात. काय म्हणतात, विवृत्त वर्ण. या स्वरांनाच काय म्हणतात, विवृत्त वर्ण. ठीक आहे. मग हे जे पर्यायी नाव आहेत मित्रांनो, हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. कारण अलीकडे आयोग, ठीक आहे, जो प्रचलित शब्द आहे तो न वापरता जे शब्दाचे प्रचलित समानार्थी शब्द आहेत, ठीक आहे, जे प्रचलित नाहीत त्यावर, म्हणजे खालीलपैकी कोणता वर्ण हा अच आहे. मग अच म्हटलं म्हणजे स्वर आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. खालीलपैकी कोणते वर्ण हे विवृत्त वर्ण आहेत आणि त्यांना विवृत्त वर्ण का म्हणतात हे पण आपल्याला बघायचं आहे. ओके. मग आता बघा, स्वर कशाला म्हणायचं, तर सरळ, साधी, सोपी आणि सिंपल व्याख्या काय आहे स्वरांची, जे वर्ण पूर्णोच्चारित आहेत, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्र असतो, ठीक आहे, त्यांना स्वर म्हणतात. मग आता वर्णांचा उच्चार स्वतंत्र असतो याचा अर्थ काय, तर ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्र असतो त्यांना स्वर म्हणतो आपण. मग स्वतंत्र उच्चार आहे म्हणजे नेमकं काय आहे, ठीक आहे, तर या वर्णांचे उच्चार पूर्ण असतात आणि उच्चार पूर्ण करण्यासाठी त्यांना इतर कोणत्याही वर्णावर अवलंबून राहावं लागत नाही. म्हणजे कोणत्या इतर वर्णांची मदत घेतल्याशिवाय यांचा उच्चार पूर्ण असतो आणि म्हणून आपण जे वर्ण स्वतंत्र आहेत, ज्यांचा उच्चार स्वतंत्र असतो त्यांना स्वर म्हणतो. ही झाली पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या अशी पण आहे, ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा आपल्या मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता उच्चार होतो. बरोबर आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला विविध वर्ण उच्चारत असतो, ठीक आहे, विशेषतः व्यंजन, तर काय होत असतं की आपल्या जिभेचा स्पर्श आपल्या मुखातील वेगवेगळ्या अवयवाशी होतो. मग त्या मुखातील वेगवेगळे अवयव कोणते आहेत ते पण आपण पुढे आकृतीद्वारे समजून घेणार आहे. परंतु जेव्हा आपण वेगवेगळ्या वर्णांचे उच्चार करतो तेव्हा आपल्या जिभेचा स्पर्श, ठीक आहे, हा उच्चार हा कंठातून होतो. जिभेचा स्पर्श हा तालूला, मग त्याच्यामध्ये कठोर तालू आहे, कोमल तालू आहे, मूर्धा आहे, दात आहेत, ओठ आहेत, या मुखातील विविध अवयवांचा आपण उपयोग करून वर्णाचा उच्चार करत असतो. बरोबर आहे. मग स्वरांचा उच्चार करताना मात्र आपल्या जिभेला, ठीक आहे, कुठेही स्पर्श करण्याची गरज पडत नाही. स्वरांचा उच्चार करताना
आपल्या मुखाच्या विविक्षित हालचालीतून, ठीक आहे, हे स्वरांचे उच्चार बाहेर पडत असतात. जिभेचा आपल्याला कुठेही स्पर्श करण्याची गरज नाही. आणि म्हणून स्वरांचा ज्या वेळेला आपण उच्चार करतो त्यावेळेला हवेचा मार्ग अडवला जात नाही. आणि हवेचा मार्ग अडवला जात नाही म्हणजे जीभ कुठे स्पर्श करत नाही, बरोबर आहे. आणि मग हवेचा मार्ग अडवला जात नाही, त्यामुळे आपलं तोंड जे आहे या स्वरांचा उच्चार करताना हे ओपन असते, उघडं असते. आणि उघडं असते म्हणजेच ते विवृत्त असते. आणि म्हणूनच स्वरांना विवृत्त वर्ण म्हणतात. आणि स्वरांना अच म्हणण्याचं कारण तो संस्कृत शब्द आहे, ठीक आहे. अ पासून चालू होणार आहे असं तुम्हाला म्हणता येईल लक्षात ठेवण्यासाठी. अच हा संस्कृत शब्द आहे, ठीक आहे. आपण पुढे अजंत असं बघणार आहे बघा संधीमध्ये, ठीक आहे. तर असा वर्ण की ज्याच्या अंती अ आहे, स्वर आहे, अजंत, अच आणि अंत, अंती अच आहे म्हणजे स्वर आहे. ओके, मग अच संस्कृतमध्ये म्हणतात स्वरांना. आणि विवृत्त वर्ण म्हणण्याचं कारण काय, तर स्वराचा उच्चार करताना आपलं मुख, आपलं तोंड जे आहे ते ओपन असते, उघडं असते, म्हणजेच विवृत्त असते. ओके, ही झाली स्वराची व्याख्या. सर्व स्वर जे आहेत, मग अर्थातच स्वरांची संख्या तुम्हाला माहितीच आहे की 14 आहे. 2 नवीन स्वर ऍड झाले वगैरे, मी ते आताच सांगितलंय तुम्हाला, ठीक आहे. मग आता हे जे स्वर आहेत या स्वरांची आणखी काय वैशिष्ट्य आहेत, तर सर्व स्वर जे आहेत, सर्व स्वर जे आहेत यांचे उच्चार हे काय असतात, स्वतंत्र असतात. सर्व स्वरांचे उच्चार जे आहेत ते काय असतात, स्वतंत्र असतात, ठीक आहे. सर्व स्वरांचे उच्चार हे सहज होणारे असतात, सहज होणारे असतात, ठीक आहे. हवेचा मार्ग अडवला जात नाही, हवेचा मार्ग अडवला जात नाही, अडवला जात नाही, अडवला जात नाही. ओके, आणि सर्व स्वरांचे उच्चार हे मृदू असतात, मृदू असतात, कोमल असतात असंही आपल्याला म्हणता येईल. मृदू असतात किंवा कोमल असतात असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल, सॉफ्ट असतात, ठीक आहे. आपल्या जिभेचा कुठेही स्पर्श होत नसल्यामुळे ट्रेस देण्याची गरज नाही, सहज उच्चार बाहेर पडतात आणि त्यामुळे ते कोमल असतात, मृदू असतात. ओके, तर हे स्वरांची सर्व वैशिष्ट्ये आहेत. आणि हवेचा मार्ग अडवला जात नाही, आपलं तोंड ओपन असते, ठीक आहे. जिभेचा कुठेही स्पर्श होत नाही आणि कोणत्याही वर्णाची मदत सुद्धा करावी लागत नाही किंवा घ्यावी लागत नाही. मग हे सर्व काय आहे, त्या स्वरांचे वैशिष्ट्य आहेत. हे काय सर्व स्वरांचे वैशिष्ट्य आहेत. आता आपल्याला या वैशिष्ट्यानंतर, आणि मग स्वर तर आपण आताच लिहून दाखवले मी तुम्हाला, स्वरांची संख्या 14 आहे, ठीक आहे. अ आ पासून तर ओ, अ आणि औ पर्यंत, बरोबर आहे ना. हे सर्व 14 स्वर आहेत. 2 ॲ आणि अ 10व्या आणि 13व्या स्थानावर, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, या स्वरांचं वर्गीकरण करणार आहे. या स्वरांचं काय करणार आहे, हे जे 14 स्वर आहेत या 14 स्वरांचं आपल्याला काय करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे, ठीक आहे. आता स्वराचं वर्गीकरण आपण कसं करतात ते बघूया, किंवा स्वरांचं वर्गीकरण कसं केलं जाते ते आपण बघणार आहे. ओके, बघा, स्वरांचं वर्गीकरण आपण 3 प्रकारामध्ये करणार आहे. किती प्रकारामध्ये, 3 प्रकारामध्ये, ठीक आहे. त्यातला अ, स्वरूपानुसार, पहिलं वर्गीकरण जे काय असेल ते कशानुसार, स्वरूपानुसार असेल. दुसरं वर्गीकरण जे आपण करणार आहे ब, ते करणार आहे उच्चार स्थानानुसार, उच्चार स्थानानुसार. कशानुसार करणार आहे, उच्चार स्थानानुसार. आणि तिसरं वर्गीकरण आपण जे करणार आहे ते व्युत्पत्तीनुसार, व्युत्पत्तीनुसार. ते कशानुसार, व्युत्पत्ती. व्युत्पत्ती याचा अर्थ ते कसे उत्पन्न झाले, कसे निर्माण झाले, कसे तयार झाले, ठीक आहे. तो विचार करून आपण काय करणार आहे, या स्वरांचं वर्गीकरण करणार आहे. ओके, आता लक्ष द्या, या 3 प्रकारामध्ये आपण वर्गीकरण करणार आहे स्वरांचं. आणि मग आता इथे वर्गीकरण करताना पुन्हा आपण आधी काय करणार आहे, स्वरांचं स्वरूपानुसार वर्गीकरण. स्वरांचं वर्गीकरण आपण सुरुवातीला कसं बघणार आहे, स्वरूपानुसार. ओके, मग आता आपण सुरुवातीला या स्वरांचं वर्गीकरण स्वरूपानुसार बघू.
स्वरांचं वर्गीकरण आपण काय करणार आहे, स्वरूपानुसार बघणार आहे. ओके. स्वरूपानुसार स्वरांचे वर्गीकरण. स्वरांचे वर्गीकरण. स्वरूपानुसार स्वरांचं वर्गीकरण. स्वरूपानुसार जेव्हा आपण स्वरांचं वर्गीकरण करतो तेव्हा ते पुन्हा आपण 3 प्रकारामध्ये करणार आहे. कशामध्ये करणार आहे, 3 प्रकारामध्ये. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो आहे ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर. दुसरा प्रकार जो आहे तो आहे दीर्घ स्वर. दीर्घ मधला दीर्घच असतो. आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे संयुक्त स्वर. तिसरा प्रकार जो आहे तो कोणता आहे, संयुक्त स्वर. तिसरा प्रकार कुठला आहे, संयुक्त स्वर. ओके. आता बघा ऱ्हस्व स्वर कशाला म्हणायचं, दीर्घ स्वर कशाला म्हणायचं, संयुक्त स्वर कशाला म्हणायचं. ठीक आहे. ऱ्हस्व स्वर जे आहेत, ठीक आहे, तर त्यांना ऱ्हस्व म्हणतो आपण कारण या स्वरांचा उच्चार जो आहे तो काय असतो, शॉर्ट असतो, आखूड असतो. ज्या स्वरांचा उच्चार आखूड असतो, ठीक आहे, त्यांना काय म्हणणार आहे आपण, ऱ्हस्व स्वर. ठीक आहे. मग या ऱ्हस्व स्वर जे आहेत या स्वरांचा उच्चार आखूड असतो आणि आपण या स्वरांची मात्रा जी आहे ती 1 समजतो. ऱ्हस्व स्वरांची मात्रा जी आहे ती किती समजली जाते, 1. मग आता ही मात्रा काय भानगड आहे सर, बरोबर आहे. तर मात्रा म्हणजे एखादा वर्ण किंवा आपण इथे स्वरांचा विचार करतो, ठीक आहे, तर एखादा स्वराचा उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ त्याला काय म्हणतात, मात्रा. ठीक आहे. आणि जर कमी वेळ लागत असेल, ऱ्हस्व उच्चार होत असेल, ठीक आहे, तर त्याची मात्रा 1 समजली जाते. आणि दीर्घ उच्चार होत असेल, ठीक आहे, लांबट उच्चार होत असेल तर त्याची मात्रा 2 समजली जाते. ठीक आहे. मग यांची मात्रा 1 असते. मग आता आपल्या मराठी वर्णमालेमध्ये हे ऱ्हस्व स्वर कोणते आहेत, तर लक्षात घ्या, अ, ऱ्हस्व ई, ऱ्हस्व उ, रू आणि लृ. रू आणि लृ हे 5 जे स्वर आहेत हे आपल्या मराठी वर्णमालेमधील ऱ्हस्व स्वर आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हे रू आणि लृ जे आहेत, रू आणि लृ जे आहेत हे मराठीमधले लोप पावत चाललेले स्वर आहेत. ठीक. कोणते स्वर मराठीमधून लोप पावत चाललेले आहेत, रू आणि लृ. कारण या रूचा आणि लृचा आपल्या मराठीमध्ये फार कमी उपयोग आहे, अत्यंत कमी उपयोग आहे. आणि बहुधा जे शब्द आपण रू आणि लृ मध्ये चे वापरतो ते बहुतेक शब्द हे संस्कृत शब्द आहेत. रू या शब्दाचा उपयोग ऋषी, ऋण, ठीक आहे, ऋषिकेश वगैरे अशा ठराविक ठिकाणी आपण वापरतो. आणि लृ याचा तर मराठीमध्ये शब्दच नाही आहे. आणि क्लृप्ती वगैरे हा शब्द लिहिताना आपण लृ वापरतो, परंतु ते शब्द मुळात संस्कृत आहेत. ठीक आहे. मग यांचा वापर, आता ते संस्कृत शब्दच आपण वापरत असल्यामुळे आपल्याला तो लृ वापरावा लागतो, पण ऍक्च्युअली तसा मराठीमध्ये या लृचा वापर जवळपास नाही आहे. आणि म्हणून हे मराठीमधले लोप पावत चाललेले वर्ण आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. आणि असा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे मित्रांनो. आयोगाने विचारलं होतं की मराठीमधून किती वर्ण लोप पावत चाललेले आहेत, वर्ण किती लोप पावत चाललेले आहेत, वर्ण. ठीक आहे. मग वर्णामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजने वगैरे सर्व येतात. मग वर्ण जर म्हटलं तर 3 आहेत, त्याच्यामधले हे 2 स्वर आहेत आणि 1 व्यंजन आहे. ठीक आहे. दुसऱ्या वर्गामधलं त्याला आपण य म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, य. ठीक आहे. मग ते व्यंजन त्याला अनुनासिक पण म्हणतात, ते व्यंजन आणि हे 2 स्वर असे 3 वर्ण मराठीमधून लोप पावत चाललेले आहेत. पण जर तुम्हाला स्वर किती लोप पावत चाललेले आहेत असं विचारलं तर त्याचं उत्तर 2 असेल आणि ते स्वर असतील रू आणि लृ. ओके. आता दीर्घ स्वर कशाला म्हणतो आपण, तर ज्यांचा उच्चार दीर्घ आहे, लांबट आहे, त्यांना दीर्घ म्हणतात. ठीक आहे. आणि यांचा उच्चार करण्यासाठी या ऱ्हस्व स्वरांच्या एक्झॅक्ट दुप्पट वेळ लागतो. म्हणून ऱ्हस्व स्वरांची मात्रा आपण 1 घेतली होती, दीर्घ स्वरांची मात्रा आपण काय घेणार आहे, 2 घेणार आहे. काय घेणार आहे, 2. कारण ऱ्हस्व स्वरांच्या उच्चाराच्या एक्झॅक्ट दुप्पट वेळ, ठीक आहे, या दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी लागतो, बरोबर आहे. आणि म्हणून याची मात्रा किती समजली जाते, 2 समजली जाते. ओके. आता हे जे दीर्घ स्वर आहेत लक्षात घ्या, हे कसे तयार झालेले आहेत, याच स्वरांची पुनरावृत्ती होऊन दुप्पट होऊन. म्हणजे अ मध्ये जर मी अ मिळवला
तर कोणता दीर्घ स्वर तयार होतो? आ. दोन अ एकत्र येऊन आ तयार झालेला आहे. दोन अ एकत्र येऊन आ तयार झालेला आहे. ओके. मग आता ई कसा तयार झालेला आहे? ऱ्स्व ई परत ऱ्स्व ई आणि काय तयार झाला? दीर्घ ई. उ कसा तयार झाला? ऱ्स्व उ प्लस ऱ्स्व उ आणि तयार झाला दीर्घ उ. मग तुम्हाला हे कसे तयार झाले यावरूनच समजते की याची मात्रा जर एक आहे तर ही डबल आहे याची मात्रा आणि म्हणून याची मात्रा 2 समजली जाते. ठीक आहे. मग आता हे जे दीर्घ स्वर आहेत या दीर्घ स्वरांना द्विगुणित स्वर म्हणतात. आ, ई आणि उ या स्वरांना काय म्हणणार आहे आपण? द्विगुणित स्वर. काय म्हणणार आहे? द्विगुणित स्वर. द्विगुणित स्वर. मग कधी कधी सिंपल प्रश्न असतो मित्रांनो, खालीलपैकी कोणता स्वर हा द्विगुणित स्वर आहे? अ गुणेला 2 म्हणजे आ झाला असा त्याचा अर्थ होतो. दुप्पट झाली ना अची, म्हणून याला काय म्हणतो आपण? द्विगुणित स्वर. मग काय होतं बरेचदा एवढा सिंपल प्रश्न असतो, खालीलपैकी कोणत्या स्वरांना द्विगुणित स्वर म्हणतात किंवा खालीलपैकी कोणता स्वर हा द्विगुणित स्वर आहे? मग आपण गोंधळून जातो की द्विगुणित काय आहे, बरोबर ना? कधी वाचलेलंच नसते, कधी ऐकलेलंच नसते. तर द्विगुणित स्वर म्हणजे हे दीर्घ स्वर आहे. ठीक आहे. कारण तोच स्वर पुन्हा येऊन 2 स्वर एकत्र आले. ठीक आहे. आणि 2 स्वर एकत्र झाल्यानं पहिला स्वर जो आहे तोच पुन्हा येतो. ठीक आहे. आणि मग हा दीर्घ स्वर तयार होतो. मग यांना द्विगुणित म्हणतात. ठीक आहे. द्विगुणितचा अर्थ गुणेला 2 बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात अ गुणेला 2 आ, ई गुणेला 2 ई आणि उ गुणेला 2 असं पण आपल्याला म्हणता येईल. कारण उ ठीक आहे त्याची दुप्पट केलेली आहे आपण. लक्षात आलंय? एकाच संख्येची दुप्पट म्हणजे काय केलंय? द्विगुणित केलाय आपण. बरोबर ना? मग आता यांना दीर्घ स्वर म्हणायचं. काय म्हणायचं यांना? दीर्घ. यांची मात्रा काय असणार आहे? 2 असणार आहे. ठीक आहे. मग आता तिसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे स्वरूपानुसार, तो आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर कोणते आहेत मित्रांनो? ए, ऐ, ओ आणि औ हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे. आता यांना संयुक्त का म्हणायचं? तर एकापेक्षा जास्त स्वर एकत्र आलेले आहेत. एकापेक्षा जास्त स्वर एकत्र आले आणि हे स्वर तयार झालेले आहेत म्हणून त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. मग सर हे सुद्धा एकापेक्षा जास्त स्वर एकत्र आले ना, पण इथे एकच स्वर पुन्हा आलेला आहे. पहिला जो स्वर आहे तोच पुन्हा आलेला आहे म्हणून याला आपण संयुक्त नाही म्हणणार, याला आपण द्विगुणित म्हणणार. पण यांना आपण संयुक्त स्वर म्हणणार आहे कारण इथे 2 भिन्न स्वर एकत्र येऊन, 2 विजातीय स्वर एकत्र येऊन ठीक आहे हे संयुक्त स्वर तयार झालेले आहेत. मग ए जो आहे हा कसा तयार झाला? तर बघा ए कसा तयार झाला? अ मध्ये ऱ्स्व ई मिसळला तर ए तयार होतो, किंवा अ मध्ये दीर्घ ई मिसळला तरी सुद्धा ए तयार होतो. मग इथे 2 भिन्न स्वर एकत्र येऊन हा ए तयार झालेला आहे म्हणून यांना संयुक्त स्वर म्हणायचं. आणि इथे तोच स्वर पुन्हा आला आणि इथे हा नवीन स्वर तयार झाला आ, ई आणि दीर्घ उ. ठीक आहे. मग तोच स्वर पुन्हा येऊन तयार झाले म्हणून त्याला आपण द्विगुणित स्वर म्हणणार. ओके. मग आता ऐ कसा तयार झाला? आ अधिक दीर्घ ई ऱ्स्व ई आ अधिक ऱ्स्व ई किंवा आ अधिक दीर्घ ई, आ अधिक दीर्घ ई. ठीक आहे. मग हे 2 भिन्न स्वर विजातीय यांची उच्चार स्थानं वेगळी आहेत, त्यांना विजातीय स्वर म्हणणार आहे आपण, पुढे ते वर्गीकरण घेणार आहे. मग 2 विजातीय स्वर एकत्र येऊन हा ऐ तयार झालेला आहे. ठीक आहे. ओ कसा तयार झाला? ओ कसा तयार झाला? तर अ अधिक ऱ्स्व उ किंवा अ अधिक दीर्घ उ हे 2 स्वर एकत्र आले की ओ तयार होतो. ठीक आहे. औ कसा तयार झाला? आ अधिक ऱ्स्व उ किंवा आ अधिक दीर्घ उ. ठीक आहे. हे 2 स्वर एकत्र आले की औ तयार होतो. ठीक आहे. मग हे जे स्वर आहेत ए, ऐ, ओ, औ हे जे 4 स्वर आहेत यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. का? तर 2 भिन्न 2 विजातीय स्वर एकत्र येऊन हे स्वर तयार झालेले आहेत. आणि मग हे लक्षात घ्या की यांना आपण दीर्घ स्वर म्हटलं, यांना आपण द्विगुणित स्वर म्हटलं, आणि संयुक्त स्वर जे आहेत ठीक आहे यांना आपण संयुक्त म्हटलं कारण हे 2 भिन्न स्वर एकत्र येऊन तयार झालेले आहेत. ठीक आहे.
पण उच्चारांचा विचार केला तर यांचे उच्चार दीर्घ आहेत, पण संयुक्त स्वरांचे उच्चारांचा जर विचार केला तर या संयुक्त स्वरांचे उच्चार सुद्धा दीर्घच आहेत, बरोबर आहे ना. मग यांना दीर्घच का नाही म्हटलं तर भिन्न स्वर एकत्र आलेले आहेत म्हणून त्यांना संयुक्त म्हटलेलं आहे आपण. पण जर या संयुक्त स्वरांचा उच्चाराचा विचार केला तर यांचे उच्चार सुद्धा दीर्घच आहेत. मग ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर जरी असले तरी यांचे उच्चार सुद्धा दीर्घ आहेत. यांची मात्रा सुद्धा आपण किती घेत असतो? 2 घेत असतो. लक्षात आलंय का? आणि म्हणून यांना आपण दीर्घ स्वरामध्ये सुद्धा कन्सिडर करू शकतो. लक्षात आलंय का? आणि मग यांचे बघा आपण जे उच्चार करतो ना ए ऐ ओ औ, ऍक्च्युअली हे उच्चार चुकीचे आहेत. ऍक्च्युअली हे उच्चार काय आहेत? चुकीचे आहेत. कसे? या उच्चारशास्त्र जे आहे फोनेटिक्स, ठीक आहे, फोनेटिक्स म्हणजे उच्चारशास्त्र. तर या फोनेटिक्सनुसार याचा उच्चार काय करायला पाहिजे? उच्चारशास्त्रानुसार आपल्या मराठीच्या, ठीक आहे, याचा उच्चार ऐ करायला पाहिजे. आपण ए करतो ऐ, ठीक आहे. या आईचा उच्चार आई करायला पाहिजे. या ओचा उच्चार औ करायला पाहिजे, औ. आणि या औचा उच्चार आऊ करायला पाहिजे, आऊ, ठीक आहे. पण मी जर असे उच्चार केले आई आई औ आऊ, बरोबर आहे, तर तुम्ही म्हणणार सरांना शिकवता येत नाही, उच्चारच करता येत नाही. पण खरे उच्चार तेच आहेत. पण आपण सर्वच जण, ठीक आहे, मी सुद्धा आणि सर्वच, ठीक आहे, मराठी शिकवणारे असतील न शिकवणारे असतील सर्वच, आपण त्याचे उच्चार ए ऐ ओ औ असं करतो. परंतु उच्चारशास्त्रानुसार ते उच्चार चुकीचे आहेत, बरोबर आहे ना. तर हे सुद्धा लक्षात घ्यायचं, ठीक. मग हे स्वरांचं वर्गीकरण केलेलं आहे आपण स्वरूपानुसार. कशानुसार केलेलं आहे? स्वरूपानुसार. ओके. आता स्वरांचं वर्गीकरण आपण बघणार आहे उच्चार स्थानानुसार. कशानुसार बघणार आहे? उच्चार स्थानानुसार. सॉरी, आपण आता स्वरांचं वर्गीकरण जे बघणार आहे ते अर्थातच बरोबर आहे उच्चार स्थानानुसार बघणार आहे. ओके. बघा आता उच्चार स्थानानुसार, ठीक आहे. उच्चार स्थानानुसार उच्चार स्थानानुसार स्वरांचे वर्गीकरण. ठीक. उच्चार स्थानानुसार स्वरांचं वर्गीकरण 2 प्रकारामध्ये करता येते आपल्याला. त्यातला पहिला प्रकार जो आहे बघा तो आहे सजातीय स्वर. सजातीय स्वर पहिला प्रकार कोणता आहे? सजातीय स्वर. सजातीय स्वर. आणि दुसरा प्रकार आपण बघणार आहे तो आहे विजातीय स्वर. विजातीय स्वर. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. ओके. आता बघा सजातीय स्वर जे आहेत या सजातीय स्वरांना दुसरं नाव आहे सवर्ण. सवर्ण स्वर. आणि विजातीय स्वर जे आहे त्यांना असवर्ण स्वर असंही म्हणतात. असवर्ण स्वर. ओके. आता सजातीय स्वर म्हणजे नेमकं काय? तर ज्या स्वरांचं उच्चारस्थान, ठीक आहे, आपल्या मुखातील एकाच ठिकाणाहून होते, ज्यांचं उच्चारस्थान एकच आहे, मुखातील एकाच ठिकाणाहून त्या स्वरांचा उच्चार होतो, असे जर 2 स्वर घेतले आपण कोणते आणि त्यांचं उच्चारस्थान जर बघितलं आपल्या मुखामधलं आणि ते जर एकच असेल, समान असेल, एकाच ठिकाणाहून त्यांचा उच्चार होत असेल तर त्या स्वरांना आपण काय म्हणणार? सजातीय स्वर. त्या स्वरांना काय म्हणणार आपण? सजातीय स्वर. सजातीय म्हणजे एकाच जातीचे, हा शब्दशः अर्थ झाला. पण इथे एकाच जातीचे याचा अर्थ काय घेणार की त्यांचं उच्चारस्थान सारखं आहे, त्यांचं उच्चारस्थान एकच आहे, बरोबर आहे. मग उच्चारस्थानावरून हे वर्गीकरण केलेलं आहे. मग इथे आपल्याला सजातीय स्वरांचा विचार करताना 2 स्वरांची तुलना करावी लागते आणि त्यांचे उच्चारस्थान बघावे लागतात आणि मग ते सारखे असतील तर त्यांना आपण सजातीय स्वर म्हणणार. मग मराठीमध्ये सजातीय स्वरांच्या 3च जोड्या आहेत, ठीक आहे. कोणकोणते आहेत सजातीय स्वर? अ आणि आ हे सजातीय स्वर आहेत. ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई हे दोन्ही स्वर सजातीय आहेत.
ह्रस्व उ आणि दीर्घ उ, ठीक आहे, हे सजातीय स्वर आहेत. म्हणजे मी अ आणि आला सजातीय म्हणणार, ई आणि ईला सजातीय म्हणणार, उला सजातीय म्हणणार. कारण एकाचा उच्चार ह्रस्व आणि एकाचा दीर्घ आहे, परंतु उच्चार स्थान जे आहे आपल्या मुखामधलं, ठीक आहे, ज्या ठिकाणाहून त्यांचा उच्चार निघतो होतो, ठीक आहे, ते उच्चार स्थान एकच आहे, त्यांचा उच्चार स्थान एकाच ठिकाणाहून होतो. म्हणून व्याख्या काय करणार सजातीय स्वरांची? ज्या स्वरांचं उच्चार स्थान एकच असते, ज्या स्वरांचे उच्चार आपल्या मुखातील एकाच ठिकाणाहून होतात, त्या स्वरांना काय म्हणणार आपण? सजातीय स्वर किंवा सवर्ण स्वर. ओके. आणि ह्या तीनच. आता एक गोष्ट लक्षात घ्या, दोन भिन्न स्वरांचा विचार इथे केला जातो बरं का. जर तुम्ही दोन्ही अ घेतले, अ आणि अ, ठीक आहे, तर हे सजातीय राहणारच, कारण तो एकच स्वर आहे. हा अ वेगळा आणि तो अ वेगळा नाही, बरोबर आहे. मग असे दोन स्वर घेतले तर सर्वच कोणताही स्वर घेतला तोच पुन्हा तर ते सजातीयच असणार. पण दोन भिन्न स्वरांचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ह्या तीनच जोड्या आपल्याला सजातीय स्वरांच्या दिसतात. करेक्ट. आता विजातीय स्वर म्हणजे काय? ठीक आहे, विजातीय स्वर म्हणजे काय? तुम्ही जर दोन स्वर तुलना करण्यासाठी घेतले उच्चार स्थानावरून आणि तुम्ही जर त्या दोन स्वरांचे उच्चार केले आणि तुमच्या लक्षात आलं की या दोन्ही स्वरांचं उच्चार स्थान जे आहे ते भिन्न आहे, वेगवेगळं आहे, तर अशा स्वराच्या जोडीला आपण काय म्हणणार? विजातीय स्वर. मग व्याख्या काय करणार आपण याची? ज्या स्वरांचं उच्चार स्थान भिन्न असते, ज्या स्वरांचे उच्चार आपल्या मुखातील वेगवेगळ्या ठिकाणावर होतात, त्या स्वरांना काय म्हणणार आपण? विजातीय स्वर किंवा असवर्ण स्वर. आता आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की मराठीमध्ये ह्या तीन भिन्न स्वरांचा जेव्हा आपण विचार करतो, दोन वेगवेगळ्या स्वरांचा, तर या तीन स्वरांच्या जोड्या जर सोडल्या तर इतर कोणत्याही दोन स्वरांची जोड्या तुम्ही तयार करा, त्या सर्व तुम्हाला विजातीय दिसतील. ठीक आहे. म्हणून मराठीमध्ये ह्या तीन सजातीय स्वरांच्या जोड्या सोडल्या तर इतर तयार होणाऱ्या सर्व स्वरांच्या जोड्या ह्या विजातीय असतात. ह्या काय असतात? विजातीय असतात. ओके. मग आता बघा, आपण समजा उदाहरणार्थ घेतलं, अ आहे आणि आ आहे, यांच्या सोबत जर आपण ह्रस्व ई घेतला, दीर्घ ई घेतला, ह्रस्व उ घेतला, दीर्घ उ घेतला, ठीक आहे, त्याच्यानंतर रू घेतला, त्याच्यानंतर लृ घेतला, ठीक आहे, त्याच्यानंतर ए घेतला, ऐ घेतला, ओ घेतला, औ घेतला. ठीक आहे. आपण इथे ऍ आणि अ पण घेऊ शकतो, ते तर इंग्रजीच आहे त्यामुळे त्यांचं उच्चार स्थान वेगळंच आहे. ऍ आणि अ ला कोणासोबतही घेतलं तुम्ही तरी ते विजातीयच असणार आहेत. ओके. मग आता इथे मला काय म्हणायचं आहे लक्षात घ्या, की अ आणि ई ही जर जोडी घेतली तर विजातीयच, अ सोबत दीर्घ ई घेतला तरी विजातीय, अ सोबत उ ऊ रू हा कोणताही वर्ण घेतला तुम्ही, स्वर घेतला तरी ती जोडी जी तयार होणार आहे ती विजातीय असणार आहे. तसंच आच्या बाबतीत आ सोबत तुम्ही यापैकी कोणताही स्वर घेतला, ठीक आहे, आ अधिक ई, आ अधिक दीर्घ ई, आ अधिक ह्रस्व उ, आ अधिक दीर्घ उ, आ अधिक रू, आ अधिक रू ए ऐ, ठीक आहे, तर ह्या जोड्या ज्या तयार होतील ह्या सर्व काय असणार आहेत? विजातीय स्वरांच्या असणार आहेत. ओके. असंच तुम्हाला समजा मी इथे ई आणि ई घेतला आणि यांच्या पुढे जर कोणताही स्वर घेतला, अ घेतला असेल, आ घेतला असेल, उ घेतला असेल, दीर्घ उ घेतला असेल, पुन्हा हे सर्व, तर तयार होणाऱ्या जोड्या ज्या आहेत त्या विजातीयच असणार. म्हणजे ई आणि आ विजातीय, ई आणि अ विजातीय, ई आणि आ विजातीय, ई आणि ह्रस्व उ विजातीय, ई आणि दीर्घ उ कोणताही घ्या. ठीक आहे. असंच तुम्हाला इथे उ येता येईल आणि त्याच्यापुढे कोणताही स्वर घ्या, विजातीय. ठीक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मराठीमध्ये विजातीय सजातीय स्वरांच्या तीन जोड्या सोडल्या तर इतर तयार होणाऱ्या सर्व स्वरांच्या जोड्या, ह्या काय असतात? विजातीय असतात. इतर सर्व स्वरांच्या जोड्या काय असतात? विजातीय असतात. मग आता इथे आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की जर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की जर सर ओ आणि औ घेतले आम्ही, ठीक आहे, तर मग हे सजातीय आहेत की विजातीय आहेत? ए आणि ऐ घेतला मग हे सजातीय आहेत का विजातीय आहेत? बरोबर आहे ना? लक्षात आलंय का? मग आता लक्षात घ्या की मी काय सांगितलं की ह्या तीन स्वरांच्या जोड्या सोडा, बाकी कोणत्याही स्वरांच्या जोड्या तयार करा तुम्ही, कोणत्याही, त्या सर्व विजातीय असतील. मग त्याच्यामध्ये ओ आणि औ ह्या पण विजातीयच आहेत, ए आणि ऐ ह्या पण विजातीयच आहेत. ठीक आहे. कोणतेही घ्या, ह्या तीन जोड्या सोडून द्या फक्त. कोणतेही दोन स्वर घेतले तुम्ही, ह्या तीन जोड्या च्या व्यतिरिक्त कोणतेही दोन स्वर जर एकत्र घेतले
तर तुम्हाला त्यांचं मुखातील उच्चारस्थान भिन्न दिसेल, वेगळं दिसेल आणि मग त्यांना आपण विजातीय किंवा असवर्ण स्वर असे म्हणणार. ठीक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की फक्त या 3 स्वरांच्या जोड्या ह्याच मराठीमध्ये सजातीय आहेत, इतर सर्व तयार होणाऱ्या स्वरांच्या जोड्या ह्या विजातीय असतात. ओके, लक्षात आलंय का? तर हे स्वरांचं उच्चार स्थानावरून होणारं वर्गीकरण होतं. हे स्वरांचं वर्गीकरण जे केलं आहे आपण ते कशावरून केलेलं आहे? उच्चार स्थानावरून. ठीक आहे. आणि हे सजातीय स्वर म्हणजे काय, विजातीय स्वर म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. का बरं गरजेचं आहे? हे का बरं गरजेचं आहे? तर ज्या वेळेला आपण संधी बघणार आहे, ठीक आहे, त्यावेळेला स्वरसंधी बघणार आहे आणि त्या स्वरसंधीमध्ये 2 स्वर एकत्र येतात. मग ते एकत्र येणारे स्वर सजातीय आहेत की विजातीय आहेत हे आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. कारण त्यावरून त्याचे नेमका कोणता स्वर तयार होणार आहे आणि त्यांना काय म्हणतात, त्या नियमांचे नावं आहेत. ठीक आहे, किंवा ते नियम आहेत, त्या नियमामध्ये सुद्धा हे दिलेलं असते. उदाहरणार्थ तुम्हाला पहिला नियम जर सांगायचा तर लक्षात घ्या. स्वरसंधीचा पहिला नियम काय? 2 सजातीय स्वर समोरासमोर आले असतात, त्या दोघांबद्दल त्यांच्याच जातीतील दीर्घ स्वर येतो आणि संधी होतो. यालाच दीर्घत्व संधी, यालाच सजातीय स्वरसंधी, ठीक आहे, यालाच दीर्घादेश असे म्हणतात. मग 2 सजातीय स्वर समोरासमोर आले की असं होतं बाबा. मग सजातीय स्वर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. ठीक आहे. आणि म्हणून ज्या स्वरांचं उच्चारस्थान एकच आहे, सारखं आहे, त्यांना सजातीय स्वर म्हणायचं. ज्या स्वरांचं उच्चारस्थान आपल्या मुखातील भिन्न आहे, वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांचे उच्चार होतात, त्यांना विजातीय स्वर म्हणायचं. ओके, लक्षात आलंय का? तर हे स्वरांचं वर्गीकरण होतं उच्चार स्थानावरून. यानंतर तिसरं जे स्वरांचं वर्गीकरण आहे ते आपल्याला बघायचं आहे व्युत्पत्तीनुसार. व्युत्पत्तीनुसार म्हणजे काय? व्युत्पत्ती म्हणजे ते कसे उत्पन्न झाले, कसे तयार झाले. आता आपल्याला इथे आपण आधी पण बघितलं की आ कसा तयार झाला, अ अधिक अ, बरोबर आहे ना. दीर्घ ई कसा तयार झाला, रस्व ई अधिक रस्व ई. दीर्घ उ कसा तयार झाला, रस्व उ अधिक रस्व उ, बरोबर आहे ना. मग व्युत्पत्तीनुसार वर्गीकरण करताना आपण त्यांनाच तिकडे घेणार आहे. ठीक आहे. आणि संयुक्त स्वर कसे तयार झाले, 2 विजातीय स्वर एकत्र येऊन, बरोबर आहे ना. मग त्याची उत्पत्ती कशी झाली, ते निर्माण कसे झाले, ठीक आहे, यावरून. आणि मग जे आधीचे स्वर बघितले होते आपण, अ आ रस्व अ आ ई ई, रु आणि लृ, हे मूळ आहेत. हे काय आहेत? मूळ आहेत, मूळ स्वर आहेत. ते कोणत्या स्वरांच्या एकत्रीकरणाने तयार झालेले नाहीत. आणि म्हणून जेव्हा आपण व्युत्पत्तीनुसार वर्गीकरण करणार आहे तेव्हा आपण त्याचं मुख्य 2 प्रकारामध्ये वर्गीकरण करणार आहे. एक मूळ स्वर किंवा सिद्ध स्वर आणि दुसरे साधित स्वर. साधित म्हणजे साधलेले, बनलेले, तयार झालेले. साधित म्हणजे काय? साधलेले, बनलेले, तयार झालेले. आणि मग त्या साधित मध्ये सुद्धा आपण 2 प्रकार करणार आहे. त्याच्यामध्ये एक प्रकार असेल दीर्घ स्वर, कारण ते कशा तयार झाले, 2 स्वर एकत्र येऊन आपल्याला माहिती आहे. आणि दुसरा प्रकार करणार आहे संयुक्त स्वर. मग ते पण कसे तयार झाले हे आपल्याला माहिती आहे. आणि मूळ स्वर तर आहेतच, अ आहे, रस्व ई आहे, रस्व उ आहे, रु आहे आणि लृ आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे वर्गीकरण आपण व्युत्पत्तीनुसार करणार आहे. ओके, म्हणजे ते काही असं वेगळं वर्गीकरण किंवा वेगळे स्वर नाही आहेत, फक्त उत्पत्ती कशी झाली एवढा आपण विचार करणार आहे आणि त्यानुसार ते वर्गीकरण करणार आहे. लक्षात आलंय? तर हे स्वरांचं वर्गीकरण होतं मित्रांनो. हे काय होतं? स्वरांचं वर्गीकरण. आणि स्वरांचं वर्गीकरण तुम्हाला इत्यंभूत माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. मग याच्यामधले जे संयुक्त स्वर आहेत त्यांना तदुत्पन्न स्वर सुद्धा म्हणतात. मग ते आपण उद्या बघणार आहे व्युत्पत्तीनुसार वर्गीकरण बघताना. ओके, लक्षात आलं इथपर्यंत? ठीक आहे. 100% मला पूर्ण विश्वास आहे की ही जी बडबड मी केलेली आहे ही सर्व तुम्हाला समजली असेल आणि हे अगदी तुमच्या डोक्यामध्ये फिट झालेलं असेल. ठीक आहे. अगदी विस्तृत मी तुम्हाला हे सर्व समजावून सांगितलेलं आहे की वर्णमाला मूळ काय होती, नवीन काय आहे, कोणते वर्ण आले, कोणते काय म्हणून आले, ठीक आहे, कोणाच्या शिफारशीनुसार आले, त्यांचं स्थान कसं आहे, उच्चार स्थानानुसार आहे का कितवा आहे, ठीक आहे. आणि त्याचं वर्गीकरणाला सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. तर इथे आपण आज थांबणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्वरांचं वर्गीकरण जे आहे ते बघणार आहे व्युत्पत्तीनुसार आणि त्यानंतर आपण नवीन वर्णांचं बघणार आहे. ठीक आहे. स्वरादी व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने वगैरे. ओके, तर इथे आपण थांबूया.